लोकमतवर आपण पाहत आहे प्राइम टाइम बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाइन्स। प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता, तर चिन्ह गोठवू नका, शरद पवार गटाची आग्रही मागणी। 16 आमदारांचा अपात्रता प्रकरण सुनावणीच्या दिरंगाई विरोधात याचिका, ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर 3 नोव्हेंबरला सुनावणी। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, तर घरी बसणाऱ्यांनी शिकवू नये, शिंदेंचा पलटवार। आरोग्य यंत्रणेचे 3:13 वाजलेत, सरकारमध्ये 1 फुल 2 हाफ कुठे आहेत, उद्धव ठाकरेंचा सवाल, तर मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। नांदेडमधल्या मृत्यूनंतर तानाजी सावंत विरोधकांच्या रडारवर, तर सरकारकडून सावंत यांची पाठराखण। मनुष्यबळाची कमतरता हे कारण नांदेडमधल्या मृत्यूबद्दल देऊ नका, मूलभूत सुविधा पुरवणं हे सरकारचं काम, उच्च न्यायालयानं खडसावलं। राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यानंतर काँग्रेस आक्रमक, मुंबईत काँग्रेसचं भाजपच्या विरोधात आंदोलन। गोरेगावमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 40 पेक्षा अधिक जण जखमी, जखमींची मुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस। नाशिकमध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाच्या कारखान्यावर छापा, 132 किलो एमडी ड्रग्ज जप्त। आणि ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील माया वाघीण बेपत्ता असल्याची माहिती, सुप्रिया सुळे यांचं ट्विट, तर वनसंरक्षकांच्याकडून सावध पवित्रा। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। भारतीय जनता पक्षानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांचा रावणाच्या रूपातला एक फोटो शेअर केला। दरम्यान यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं जोरदार आंदोलन करत भाजपचा निषेध केला। भाजपनं आपल्या सोशल मीडियावरच्या अधिकृत हँडलवरून रावणाच्या रूपातील राहुल गांधी यांचा मॉर्फ फोटो शेअर केला आणि काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दिल्लीप्रमाणेच राज्यभर याचे पडसाद उमटले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात आंदोलन केलं। राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे घाबरून भाजपकडून अशा प्रकारची चिखलफेक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। त्यांची लोकप्रियता वाढत चालली, त्यावेळेस त्यांना पराभव जवळ दिसायला लागला आणि म्हणून राहुल गांधींना बदनाम करण्याचं षडयंत्र यांच्या अधिकृत पेजवरून केलं गेलं। अरे रावणाची औलाद दिल्लीच्या गादीवर बसलेली आहे, रोज सीतामाईचं अपहरण होताना आपल्या सगळ्यांना दिसते, त्याच्यावर कारवाई होणारच, आम्ही न्यायालयात दाद तर मागणार आहोत। आणि तुम्ही सांगताय की काय आहेत राहुल गांधीजी? राहुल गांधीजी हे सर्वांचे आहेत। भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सगळ्या समाजांना, सगळ्या वर्गातल्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलं। आज सगळ्या गरीब माणसाचे प्रश्न ऐकण्याचं काम ते करतायत आणि त्यामुळे कुठे ना कुठे यांच्या पोटात एक मोठा भीतीचा गोळा निर्माण झालाय। मुंबईप्रमाणेच राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात आंदोलनं केली। काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी हे घाबरलेले आहेत। ज्या पद्धतीनं राहुलजींनी वारंवार या देशातील गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनतेचे प्रश्न आपल्या देशासमोर आणले, त्यांच्यासाठी एक लढाई लढली। भाजपनं त्या मॉर्फ फोटोच्या माध्यमातून राहुल गांधी यांना धर्म तसंच देशविरोधी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केलाय आणि यालाच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर दिलं। या वर्षाच्या अखेरीस देशातल्या 5 राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेत। निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच
भाजप आणि काँग्रेसनं नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका लावलाय। सोशल मीडियावरून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्नही केला जातोय। अशातच भाजपनं राहुल गांधी यांचा मॉर्फ फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर वॉर पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेनेच्या नंतर आणखीन एका चिन्हाची लढाई निवडणूक आयोगात सुरू झाली आहे। या सुनावणीमध्ये निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचे सर्व आक्षेप फेटाळले असल्याचं समोर आलंय। राष्ट्रीय अध्यक्षपदाचा वाद असल्याचं आयोगाकडून मान्य करण्यात आलं। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला। शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावर झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला। शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला मान्यता दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचं अजित पवार गटानं म्हटलं। यावर पवार गटानं मात्र आक्षेप घेतला। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 9 ऑक्टोबरला होणार आहे। अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की लोकसभेतील 5 पैकी 1 खासदार, राज्यसभेतल्या 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहेत। नागालँडमधले सर्व 7 आमदार आमच्या गटाला पाठिंबा देत आहेत। राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्यापूर्वी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड कशी झाली? एवढंच नाही तर पक्षाच्या घटनेचं पालन केलं जात नाही असंही अजित पवार यांच्या वकिलांनी म्हटलं। दस्तावेज हैं जहां की व्यक्ति की मृत्यु हो गई है, वो एग्जिस्ट नहीं करता है, उसको क्लेम किया है कि पार्टी का हिस्सा है। कई ऐसे दस्तावेज हैं जो पूरी तरह से हस्ताक्षर हुआ है एक्स जगह पे और वो व्यक्ति रहता है हजारों मील दूर वाई जगह पे। कई ऐसे दस्तावेज हैं जहां उसने लिखित रूप से कहा है कि न मैं जानता हूं, न मैंने हस्ताक्षर किया, न मेरे से किसी ने बात की, न मैंने ये हलफनामा दिया है, कुछ भी नहीं किया मैंने। लेकिन आज अगर एनसीपी कोई है, एनसीपी जो बनी, एनसीपी की योजना की, एनसीपी की रचना की, एनसीपी को बढ़ाया, एनसीपी का चेहरा वो मेरे साथ खड़ा है। ये अजीबोगरीब बात है कि दूसरे लोग इस प्रकार के अजीबोगरीब दलीलों पे कह रहे हैं कि न ऑर्गेनाइजेशन टेस्ट कर सकते हैं, न विधायिका का टेस्ट कर सकते हैं, और जिस आदमी ने बनाया पूरा एनसीपी उसको इग्नोर करें। राष्ट्रवादी कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू झाली। आयोगात सुरू झालेल्या या सुनावणीत जयंत पाटील यांच्या निवडीवरून अजित पवार गटानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांच्या निवडीचा घटनाक्रम सादर करत त्यांची निवडणूक ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याआधी झालेली आहे, त्यामुळे ती बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद करण्यात आला। माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले, त्यामुळे मीच जर बेकायदेशीर असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडून आलेल्या आमदारांच्या निवडी बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव याच्यात दिसतोय। आणि मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे आणि निवडणुकीने निवडून आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनीच मला पत्र देऊन माझी पुन्हा निवड केली असं मला प्रफुल्ल पटेल यांचंच पत्र आहे। कदाचित बाहेर बाईट देत असताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने बाईट जरूर त्या ठिकाणी देण्याचा अधिकार आहे। जसं त्यावेळेला सुद्धा म्हटलं होतं की त्यावेळची सुद्धा शेवटी निवडणूक होत असताना जो पक्षप्रमुख असतो त्याच्या सहीनेच एबी फॉर्म दिले जात असतात, त्याच्यामुळे काय नाही। आमचा जो काय म्हणणं आहे ते त्याच्यानंतरच्या कालावधीमधला आहे। आता एक मोठी बातमी। जाणीवपूर्वक रेल्वे अपघात घडवून मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे की काय अशी शंका उपस्थित होते। कारण उदयपूर जयपूर मार्गावर सुरू असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या ट्रॅकवर दगड आणि लोखंडी सळ्या टाकून अपघात घडवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न उघडकीस आला होता। भिलवारा स्टेशनच्या जवळ घातपाताचा प्रयत्न झाला होता, मात्र रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांमुळे हा अपघात टळला। या अपघाताच्या मागे कुणी माथे फिरू आहे की दहशतवाद्यांच्याकडून हा प्रयत्न होतोय याची चौकशी रेल्वे विभाग करतोय। त्याच वेळेला पुण्यात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चिंचवड आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या दरम्यान हा घातपाताचा प्रयत्न उघडकीस आलाय। रेल्वे ट्रॅकच्या मेंटेनन्ससाठी गेलेले असताना ट्रॅकवर भले मोठाले दगड आढळून आले, त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न होता असं समोर येत आहे। 100 ते 200 मीटरच्या टप्प्यात ट्रॅकवर किमान 4 ते 5 ठिकाणी भले मोठे दगड ठेवण्यात आले होते।
लोणावळा पुणे लोकल ट्रेनचे गार्ड संदीप भालेराव यांना हा सगळा प्रकार सगळ्यात आधी लक्षात आला। त्यांनी माहिती तातडीनं चिंचवड स्टेशन मास्टर मॅथ्यू जॉर्ज यांना दिली आणि पुढे त्यांनी तातडीनं हालचाल केली आणि म्हणून हा अपघात टळला। या मार्गावरून कोल्हापूर CSMT कोयना एक्सप्रेस ही जाणार होती। त्यापूर्वी या गोष्टीची माहिती मिळाली। यामुळे रेल्वे अपघातामागचा मास्टरमाइंड कोण याचा शोध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। दिनार पाठक रेल्वेचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेत। पाठकजी, काय असू शकतं हे, काय वाटतंय तुम्हाला? एक गोष्ट अगदी सुरुवातीलाच आपण स्पष्टपणे लक्षात घेऊया की काही वेळेला लहान मुलं किंवा असे कोणी ट्रॅकवरती म्हणजे रेल्वेच्या रुळांवरती दगड वगैरे ठेवतात, ती एक गंमत असते। पण हा जो पर्टिक्युलर प्रकार आहे आज लक्षात आलेला दुपारचा, त्याच्यात ती छोटी दगड नव्हती, ती मोठमोठी दगड होती, व्यवस्थित मोठे दगड होते, त्याच्यावरून गाडी डिरेल होण्याची 100% शक्यता असते। आणि ते अशा पद्धतीने ठेवण्यात आलेले होते की 100 मीटर 200 मीटरच्या टप्प्याटप्प्याने, म्हणजे एका दगडात न चुकला तरी दुसऱ्या दगडात ते काहीतरी व्हावं, म्हणजे हा क्लिअर कट घातपाताचाच प्रकार होता असं म्हणायला नक्कीच वाव आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं। सरकारी औषध खरेदी प्रक्रियेवर ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले। नांदेडच्या सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना राजकारण सुद्धा तापतंय। उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवरती घणाघात केलाय, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलंय। यांच्याकडे स्वतःच्या जाहिराती करायला पैसे आहेत। गुजरातमध्ये जाऊन मजामस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजामस्ती करायला, गोव्यात जाऊन केबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत। असंच सरकार, या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने CBI चौकशी झाली पाहिजे। मी निपक्षपातीपणाने एवढ्यासाठी म्हटलं कारण काही जणांवरती जे गुन्हे दाखल केले गेले होते त्यांच्या चौकशीचा फार्स करून त्यांना क्लीन चिट देण्यात आली। कोविडचा जो घोटाळा, त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार, खरं म्हणजे अगदी झालेला म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जो त्यांच्या काळात झालेला आहे, आणि तेच खरं म्हणजे हा जो नांदेडचा झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायी आहे, परंतु या मृतांचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे। नांदेडच्या सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत असताना राजकारण तापतंय। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या भूमिकेवर घणाघात केला, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं। कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेवरून भाजपनं उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं होतं। आता नांदेडच्या घटनेमुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी मिळाली। मी मुख्यमंत्री नाहीये आणि जसं तुम्ही प्रश्न विचारला, माझा पक्षही चोरलाय, चिन्हही चोरले, पण ज्यांनी चोरले ती चोर मंडळी इकडे काय नाही जात? काम त्यांचं आहे, कर्तव्य त्यांचं आहे, आणि हे सुद्धा जर आम्ही करायचं असेल तर मग हे कशाला पाहिजे? आमचं सरकार पाडलं कशाला? आम्ही तर करतच होतो काम, मग आता हे जात का नाही? चोर कंपनी जात का नाही तिकडे? जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, काय तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, त्यांनी माझ्यासारख्या किंवा आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे PPE किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता। महायुती सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली असली तरी अजित पवार यांच्या नाराजीची चर्चा मात्र थांबता थांबत नाहीये। विरोधकांच्याकडून सातत्यानं अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेला हवा दिली जाते। याच मुद्द्याला धरून आता उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला। माझ्या वेळेला तरी असे काय त्यांची नाराजी वगैरे कधी मी काय बघितली नव्हती। माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा हा टोला। महाराष्ट्राच्या राजकारणात मागील 1.25 वर्षात अनेक मोठ्या उलथापालथी झाल्या। आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडली आणि दोन्ही पक्षांमधला मोठा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाला।
पण आता पुन्हा एकदा महायुतीत सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली आहे। गणेशोत्सवादरम्यान अमित शहांच्या मुंबई दौऱ्याकडे पाठ, त्यानंतरच्या बैठकांनाही अजित पवार अनुपस्थित होते। 3 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळ बैठकीला दांडी, फडणवीस शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यातही गैरहजेरी। अशा काही घटनांमुळे विरोधकांकडून सातत्यानं अजित पवारांच्या नाराजीचा मुद्दा उपस्थित केला जातोय आणि याचाच धागा पकडत आता उद्धव ठाकरेंनीही अजित पवार आपल्यासोबत असताना कधीच नाराज नव्हते असं म्हणत महायुतीच्या कारभारालाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय। माझ्या वेळेला तरी असे काही त्यांची नाराजी वगैरे कधी मी काही बघितली नव्हती। माझ्याबरोबर सगळे काही व्यवस्थित होते, उलट ते चांगलं काम करत होते म्हणून जी काही ज्या लोकांच्या पोटात दुखत होते त्यांच्या उरावरती आता अजितदादा बसलेले आहेत। अजितदादांपेक्षा ज्यांच्या उरावरती बसलेत त्यांनी नाराज व्हायला पाहिजे। 28 नोव्हेंबर 2019 ते 29 जून 2022 पर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। आताचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत उपमुख्यमंत्री होते आणि याचाच धागा पकडत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेला हवा देण्याचा प्रयत्न केलाय। सत्ताधारी मात्र उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देणं टाळत असल्याचं पाहायला मिळालंय। माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। ठीक आहे, चला। सर, उद्धव ठाकरे असं म्हणतात की माझ्यासोबत असताना अजित पवार कधीच नाराज नव्हते, आता ते नाराज आहेत का? मला असं वाटतं की आता आपण एवढ्या पुरताच विषय मर्यादित ठेवू। राजकीय प्रश्न आपण एकदा सकाळी आपली भेट झालेली आहे। खरं तर अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिल्यापासून त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झालेली आहे। बैठकीला न जाता अजित पवार त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते आणि त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी मात्र अजित पवार आजारी असल्याचं सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला। आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे नाराजी चर्चेला हवा देत असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र मौन बाळगलंय। त्यामुळं अजित पवार खरंच नाराज आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे गोरेगाव पश्चिमेच्या उन्नत नगरमध्ये जय भवानी SRA बिल्डिंगमध्ये लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला तर 50हून अधिक जण जखमी झाले आहेत। यातील काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे। या इमारतीच्या तळमजल्यावर मध्यरात्री 3च्या सुमारास अचानक आग लागली। इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्यांची अनेक गाठोडी होती। या गाठोड्यांना आधी आग लागली आणि काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं। इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या 30 दुचाकी आणि अनेक चारचाकी वाहनांना सुद्धा ही आग लागली आणि आग झपाट्यानं पसरली। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रुग्णालयात जाऊन दुर्घटनेतल्या जखमींची विचारपूस केली। DCP लेवलचे अधिकारी, फायर ऑफिसर अशा प्रकारची टीम या आगीची चौकशी करेल आणि चौकशीमधून वस्तुस्थिती जी काय समोर येईल त्यानंतर पुढचं जे काय आहे ते प्रक्रिया केली जाईल। यासोबत प्राईम टाईममध्ये इथे थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।